च्या धकाधकीच्या जीवनामध्ये मन आणि शरीर तंदुरुस्त ठेवणाऱ्या सूर्यनमस्कारासारख्या व्यायामाचं महत्त्व कुठेतरी कमी होत चाललंय। यात सूर्यनमस्काराचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक फायदे आहेत। हेच फायदे आजच्या पिढीला समजावेत म्हणून दरवर्षी रथसप्तमीचा दिवस हा जागतिक सूर्यनमस्कार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। याच निमित्तानं पुण्यात सूर्यनमस्काराचं आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यातल्या सूर्यनमस्कार उपक्रमाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। रथसप्तमीचा दिवस हा जागतिक सूर्यनमस्कार दिवस म्हणून ओळखला जातो आणि याच दिवसाचं औचित्य साधत आज पुण्यामध्ये सामूहिक सूर्यनमस्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता पुण्यातील जवळपास 14 शाळांमधील जवळपास 750 मुलं आज इथे एकत्रितरित्या जमलेली आहेत आणि सूर्यनमस्कार घालत आहेत। जवळपास 5000 सूर्यनमस्कार आज ही मुलं घालणार आहेत आणि याचबरोबर सूर्यनमस्काराचं जे महत्त्व आहे ते सगळ्यांना कळावं यासाठी ते संदेशही देणार आहेत। आज वर्ल्ड सूर्यनमस्कार डे आहे आणि इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ सूर्यनमस्कार यांच्या वतीनं गेल्या वर्षीपासून हा उपक्रम चालवला जातो। आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये व्यायामाचं महत्त्व पटावं, फिटनेसचं महत्त्व पटावं आणि त्यासाठी सूर्यनमस्कारासारखं दुसरा कुठला चांगला व्यायाम नाही आहे आणि म्हणूनच ही जी मुलं आहेत ही या सामूहिक सूर्यनमस्काराच्या माध्यमातून सूर्यनमस्काराचं महत्त्व पटवून देत आहेत आणि इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ सूर्यनमस्कार ही गेले अनेक वर्षापासून अशा प्रकारे सूर्यनमस्काराचं हे जे महत्त्व आहे हे पटवून देण्यासाठी असे काही उपक्रम राबवत आहे। परंतु गेल्याच वर्षीपासून शाळेतील मुलांना घेऊन असा एक उपक्रम राबवण्यात येत आहे जेणेकरून शाळेतील मुलांबरोबरच इथे असणाऱ्या नागरिकांना किंवा पुण्यातील सगळ्या नागरिकांना सूर्यनमस्काराचं महत्त्व पटावं आणि सूर्यनमस्काराचा कुठेतरी प्रचार आणि प्रसार व्हावा। त्यानिमित्ताने सूर्यनमस्काराचा प्रचार आणि प्रसार होऊन सूर्यनमस्काराचं जे फायदे आहेत ते नागरिकांना कळावेत। भारी फ्रेश वाटतंय आणि वावमत झाल्यासारखं वाटतंय, एक अशी एनर्जी आल्यासारखं वाटतंय आणि छान वाटतंय। म्हणजे सकाळी उठल्या कसं डोळे उघडता येत नाही, म्हणजे असं आळस असतो, मग सूर्यनमस्कार घातल्यानंतर तो आळस जाण्यासाठी सूर्यनमस्कार घातले असं वाटतं। सूर्यनमस्कार घातल्यावर चांगलं वाटतं आणि आपल्यातली फ्लेक्झिबिलिटी आणि वाढते आणि आपल्याला म्हणजे रिफ्रेशिंग वाटतं आपण सूर्यनमस्कार घातल्यावरती। आणि म्हणजे आपण असं पण म्हणतो की सूर्यदेवाला काय नाही तर प्रेज करण्यासाठी आपण सूर्यनमस्कार घालतो म्हणून। एकूणच लहान वयातील मुलांना आणि नवीन पिढीला या सूर्यनमस्काराचं महत्त्व पटावं म्हणून विशेषतः शाळांमधील मुलांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे आणि गेल्या वर्षीपासूनच सुरू झालेल्या उपक्रमामध्ये यंदाच्या वर्षी तितकाच उत्साहाने ही जी मुलं आहेत ही सहभागी झाली आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सांगूसोबत अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।